राजकारणातून थेट शेतात आमदार भास्कर जाधवांचा भात लावणीत सहभाग, पारंपरिक गाण्याने रंगला शेतीचा उत्सव. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते तथा चिपळूणचे आमदार भास्कर जाधव यांची राजकारणापलीकडील एक वेगळी बाजू आज पाहायला मिळाली. पावसाळी हंगामात त्यांनी थेट शेतात उतरून भात लावणी, रोपे काढणं आणि ट्रॅक्टर चालवणं अशा विविध शेती कामांमध्ये सहभाग घेतला. पारंपरिक लावणीची गाणी म्हणत त्यांनी शेतकऱ्यांसोबत श्रमदान केलं. शेतीशी असलेली त्यांची घट्ट नाळ या निमित्तानं पुन्हा अधोरेखित झाली. कोकणात सध्या पावसानं जोर धरल्यानं भात लावणीच्या कामांना वेग आलाय. अशा वातावरणात आमदार भास्कर जाधव यांनी आपल्या कुटुंबियांसह शेतात उतरून शेती कामात सहभाग घेतला. भाताची रोपं काढणं, लावणी करणं आणि ट्रॅक्टर चालवत शेतीची मशागत करणं अशा विविध कामांमध्ये ते रमल्याचं पाहायला मिळालं. यावेळी त्यांनी सर्वांची शेतीची नाळ जपावी, शेती करणं कधी सोडू नये आणि वाडवडिलांनी दिलेली शेतीची परंपरा पुढे न्यायला हवी असं आवाहन केलं. स्वतःच्या शेतात पिकवलेलं अन्न खाण्याचा आनंद आणि समाधान वेगळीच असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. पहिली गोष्ट, सर्वांनी शेती केली पाहिजे, शेती सोडू नये. दुसरी गोष्ट, आमच्या वडिलांपासून काकांपासून सर्वांनी आम्हाला एक धडा घालून दिलेला आहे की हे रेशनिंगचं धान्य तुम्ही खाण्यापेक्षा तुम्ही स्वतः कष्ट करा, स्वतः शेतामध्ये राहा आणि स्वतःच्या शेतातलं स्वतःच्या हाताने पिकवलेलं धान्य खा. तर माझा भाऊ तिथं बसला, तो कोपऱ्यावर आहे, तो लास्ट नंबर, तो सगळं गावचं बघतो. पण आम्हाला लागणारं धान्य हे सगळं तो आम्हाला चुकूनला पुरवतो. आम्ही रेशनिंगचं 1 किलोसुद्धा धान्य आम्ही आणत नाही. आणि मग आपण वडिलांनी त्यावेळेला एक आम्हाला शिरस्ता घालून दिलेला आहे की जो लावणीला आणि कापणीला येणार नाही त्याला धान्य द्यायचं नाही, आणि जो लावणीला आणि कापणीला येईल त्याला लागेल तेवढं वर्षभर धान्य द्यायचं त्या मुलाला. कारण काय, कापणीला आणि लावणीला माणसं कामाला मिळत नाही, कारण प्रत्येकाची शेती असते आणि हंगाम हा महत्त्वाचा असतो. आता सुद्धा आमच्या मुली, सुना, मुलं, नातेवाईक आता सगळे येतीलच दुपारनंतर, सगळे झाडून येतील. यंदा काय झालं, यंदा पावसाचं थोडंसं वरखाली पडखाली झाल्यामुळे मुलांच्या शिक्षणाचं वगैरे टायमिंग जमलं नाही. त्यापेक्षा या दिवसात आमची मुलं शाळेत वगैरे जाणार नाही, मुलं सगळी शेतामध्ये, मुलं, मुली, सुना सगळे. हे